मित्रांनो, आम्ही आता सांगलीतनं निघलेलो आहोत. आम्ही आता जाणार आहोत रांगणागडावर. आणि आता आम्ही सांगलीतनं जाता जाता इथं सिद्धगिरी मठापाशी आलो. तुम्ही बघू शकता आम्ही आता आहोत आणि इकडे फोटो काढत आहेत. मित्रांनो, सांगलीतून रांगणागडाकडे जाताना वाटेत तुम्हाला सिद्धगिरी मठ लागतो. कोल्हापुरातून फक्त 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या मठाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. यामध्ये सुंदर असं एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. आम्ही मराठी माणसं राजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ले रांगणा हा प्रसिद्ध गड म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या पण घाटमाथ्यापासून अलगद झालेल्या डोंगरावर वसलेला हा इतिहास प्रसिद्ध किल्ला समुद्र सपाटीपासून फक्त 680 मीटर उंचीवर आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कळीचे स्थान लाभलेला रांगणा किल्ला देश, कोकण व गोवा या ठिकाणांपासून मोजक्या अंतरावर अतिशय मोजक्या ठिकाणी वसलेला आहे. गर्द वनराई, खोल दऱ्या, आल्हाददायक हवामान, नीरव शांतता व नयनरम्य दृश्य या सर्वांमुळेच रांगणा किल्ला आजही दुर्गप्रेमींच्या मनास भुरळ घालतो. खुद शिवाजी महाराजांचा आवडत्या किल्ल्यांमध्ये रांगण्याला महत्वाचे स्थान आहे. क्वालिटी कर खतरनाक आहे त्यांची. काय भरपूर एवढं धीट आहे की सुरुवात झालेल्या रांगणाला वाघ आला वाघ. तू काढूया कर गल्ली की आपली पाठी लागला. सांभाळून घे, मागचं दिसत नाही आता. जय महेश मध्ये चाहे महेश मध्ये नाहीतर माणसं बाहेरले शिवाय. बघा मित्रांनो, आपण रांगणा किल्ल्यावर आलोय. आम्ही 4 जण आहे, बाळ्या पण आहे आपला पुढं. आता इथं आम्हाला वाट चुकली अशी वाटते काय, आम्ही कुणाला विचारलं नाही. इकडे आहे, तुम्हाला दाखवतो एकदम रेबिन. पुन्हा केले त्यांनी सांकेतिक पुन्हासारख्या रिबीन आहे. इथं आपण या रिबीन जिथं जिथं दिसतात त्या दिशेला आपण जाऊ शकतोय. ठीक आहे, चला पुढे जाऊया. अशी रिबीन दिसली तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओत दाखवतो मी. ही रिबीन आहे बघा इथं. ठीक आहे ना, मोडायला लागला रेबिन. आणि ही काठी घेतली आपण सेफ्टीसाठी. इथे गव्या रेड्या आहेत, गवे रेडे, त्यामुळं सेफ्टीसाठी गवा रेडा आला की त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी घेतले. ठीक आहे, हे बघा मित्रांनो, इकडे तुम्हाला दाखवतो मी नेक्स्ट रिबीन. जसं आपण बोललेलो की रिबीन ठेवलेत त्यांनी मार्क म्हणून, पुन्हा सांकेतिक पुन्हा आपण बोलू शकतो. हे बघा बाळ्या घेऊन उभारलाय रिबीन इथं. ठीक आहे, ही रिबीन आहे. परत एकदा असं म्हणजे किल्ल्याची वाट अगदी बिकट आहे. जास्त चढ नसला तरी वाट आहे की नाही कन्फ्यूज करणार आहे. आता तुम्ही इकडं बघितलं तर इकडं पण एखादी वाट दिसते. तर असं 2-3 वाटा आहेत. त्यामुळं आपण काय करू शकतो, तर या रिबीनच्या सहारे आपण वर जाऊ शकतो. प्रत्येक वेळी रिबीन दिसली तर रस्ता बरोबर आहे असं समजू शकतो. देख सकते व्ह्यू पुरी. मित्रांनो, आता आम्ही येता येता इथं 2 रोड दिसले. इकडे रिबीन होती, इकडे रिबीन होती, म्हणून आम्ही आता काट्या टाकून बंद केलेली आहे. आणि आता इथं रिबीन बांधलेलं आहे. आता पुढं कुठे दिसते का बघू, चला. रिबीन इथं दिसलेलं आहे आम्हाला. चला पुढं.
रांगणागडाकडे रांगणागड बॉयज. शिवरायांचे मावळे गॉगल घालून रांगणा. जरा पाटाचं पाणी पाजायला लागते मावळ्यांना झऱ्याचं. घराचं पाणी पिलेलं आहे तसे मावळे आता. मोदीला चारलेलं माहिती आहे का लेंडी? बेअर गिल्स मोदीला लेंडी चारली, मोदी खुश झाला. तीच आहे का ही? कुठली ही ती नव मोदीने खाल्लेली ही नव, ह्याच्यापेक्षा घाण होती. अरे याचा वास भारी येते बघा. इकडे बघून सांगितलं. फोडल्यानंतर आपण हे घरी घेऊन जायचं आणि यातली कांडी आपण घरी घेऊन जाणार आता. त्याचं कसं आहे, जर आपण घरात याचं प्लांटेशन केलं, बायचान्स आली तर चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना याचा वासाचा आनंद घेता येईल. आणि मित्रांनो ही जी एक खासियत आहे, ही जर या फुलाचा वास घेतल्यावर माई नाकात उठते ती जात्या. आयुर्वेदिक उपाय. ए बाबा आमच्यातलं काय उठत नाही. अच्छा अच्छा. रांगणाच्या किती पायथ्याशी दिवस लागेल मावशीत ना? ओके चला. मावशीवर पाण्याची काय व्यवस्था आहे काय? आहे ना? बरं बरं बरं, थँक्यू. आता मित्रांनो आम्ही खरं तर आलो आहोत गडाच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता, तरी पण गडाच्या पायथा वर आहे. हिने इथे सगळेजण थांबले आहेत. आता आम्ही खरं चाललेलो आहोत वर. चला. आणि मेन म्हणजे आम्ही रिबिनच्या भरोशावर आलो आहोत. रिबिनच्या भरोशावर आम्ही इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. चलो लेट्स मूव. 3 ते 4 किलोमीटर डोंगरावर चढल्यानंतरही तुम्ही रांगणागडाच्या पायथ्याशीच पोहोचता. ही रांगणागडाची खासियत. इथं घर पाहिजे म्हणजे एक दगड मारली तरी ते गावात यायला लागतं. ना मग आपण गेलो असतो. हे डिकमल आहे. तुला डिकमल म्हणतात का? डिकमल म्हणतात त्याला. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. राजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो. पुरंदर क्षत्रिय कावतंस सिंहासना